नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ। आधुनिक शेतीमध्ये महिलांचा सहभाग केवळ मजुरीपुरता मर्यादित नसून योग्य नियोजन आणि व्यवस्थापनातही त्या आघाडीवर आहेत। हे किरवे तालुका गगनबावडा येथील महिलांनी सिद्ध करून दाखवले आहे। पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप 2026 या राज्यव्यापी चळवळीत उत्साहाने सहभाग नोंदवत येथील मातीतील सोनं महिला गटाने गटशेतीच्या माध्यमातून भात बियाणांची सामूहिक खरेदी आणि शास्त्रीय बीज प्रक्रिया करून परिसरातील इतर शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे। सामूहिक बियाणे खरेदी, पैशांची थेट बचत। पारंपरिक पद्धतीने प्रत्येक शेतकरी स्वतंत्रपणे बियाणे खरेदी करतो, ज्यामध्ये वाहतूक खर्च आणि बियाणांची किंमत जास्त मोजावी लागते। यावर उपाय म्हणून मातीतील सोनं महिला गटाने यंदाच्या खरीप हंगामासाठी एकत्र येत भात बियाणांची घाऊक खरेदी केली। या सामूहिक निर्णयामुळे बियाणांच्या दरात सवलत तर मिळालीच, शिवाय वाहतूक खर्चातही मोठी बचत झाली आहे। पेरणीपूर्वीची उगवण क्षमता तपासणी, बियाणे शेतात पेरल्यानंतर ते उगवले नाही तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते। हे टाळण्यासाठी या महिला गटाने पेरणीपूर्वी बियाणांची उगवण क्षमता तपासली। यामुळे केवळ दर्जेदार आणि उच्च क्षमता असलेले बियाणेच जमिनीत जाणार असल्याचे निश्चित झाले आहे। बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जैविक खतांची त्रिसूत्री गटातील महिलांनी आधुनिक पद्धतीने बियाणांवर बीज प्रक्रिया केली आहे। यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टींचा समावेश आहे: बुरशीनाशक व कीटकनाशक। यामुळे करपा, कडा आणि खोड किड्यांचा प्रादुर्भाव सुरुवातीलाच रोखला जाऊन पिकाचे संरक्षण होईल। जैविक जीवाणू खते, पिकाची मुळे मजबूत व्हावीत आणि हवेतील नत्र पिकाला सहज मिळावे यासाठी गुळाच्या पाण्याचा वापर करून जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करण्यात आली आहे। बीज प्रक्रियेचे झालेले मुख्य फायदे: खतांच्या खर्चात बचत, जैविक खतामुळे रासायनिक खताचा वापर कमी होऊन उत्पादन खर्च घटणार आहे। रोग व किडीपासून सुरक्षा, पिकांची नैसर्गिक प्रतिकारक शक्ती वाढल्याने रोगांचा प्रादुर्भाव अत्यंत कमी होईल। भरघोस उत्पादन, जोमदार उगवण आणि निरोगी रोपांमुळे अंतिम उत्पादनात मोठी वाढ होणे निश्चित आहे। मार्गदर्शक आणि सहकार्यांचे बळ: या संपूर्ण उपक्रमात शुभम चौगले सर, सागर रासम सर, कृषी सहाय्यक प्रदीप गावडे सर आणि कृषी सखी जयश्री पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे। पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप 2026 या मोहिमेअंतर्गत उमेद अभियान आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी मेंटर्स म्हणून शेतकरी महिलांना खांद्याला खांदा लावून एक साथ दिली आहे। महिलांची एकजूट आणि अधिकाऱ्यांचे तांत्रिक मार्गदर्शन यामुळे हे स्वप्न सत्यात उतरले आहे। महिलांचा आत्मविश्वास: आम्ही महिलांनी एकत्र येऊन गटशेती सुरू केल्यामुळे शेतीचे बजेट कमी राखण्यात यश आले आहे। एकत्र काम केल्याने श्रम विभागले जातात आणि आधुनिक तंत्रज्ञान शिकायला मिळते। मातीतील सोनं गटाच्या माध्यमातून आम्ही आमच्या शेतीत नक्कीच सोनं पिकवू असा आम्हाला ठाम विश्वास आहे, अशा शब्दात गटातील महिलांनी आपला आत्मविश्वास व्यक्त केला। किरवे गावातील महिला शेतकऱ्यांनी घेतलेला हा पुढाकार पाहता गटशेती आणि शास्त्रीय बीज प्रक्रिया ही काळाची गरज असून इतर गावातील शेतकरी गटांनीही याचे अनुकरण करणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहेत। ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी व मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे इंस्टाग्राम चॅनल न्यूज दीनदयाळ पण फॉलो करा व न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब व लाईक करा ही विनंती। 94 04 01 87 07 76 20 90 73 59